आपण जाणून घेणार आहोत अक्षय तृतीयेबद्दल। हिंदू कॅलेंडरच्या मुख्य तारखांपैकी एक म्हणजे अक्षय तृतीया। हिंदूंसाठी हा अत्यंत पवित्र दिवस आहे। अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला साजरी केली जाते आणि याला अखाती तीज असं देखील म्हटलं जातं। अक्षय तृतीयेचा अर्थ अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही आणि म्हणूनच असे म्हटलं जातं की अक्षय तृतीया ही अशी तिथी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभ परिणामांचा कधीही क्षय होत नाही। या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभ फल देते। म्हणूनच असे म्हटलं जातं की या दिवशी एखादी व्यक्ती जिंकल्यानंतरही चांगले कर्म आणि दान करते, त्याचे शुभ परिणाम मोठ्या प्रमाणात मिळतात आणि शुभ परिणामाचा प्रभाव देखील होतो। अक्षय तृतीयेशी जोडलेले दंतकथा या शुभ दिवसाची अनेक आख्यायिका जोडलेल्या आहेत, परंतु त्यातील सर्वात महत्त्वाची आख्यायिका देवी अन्नपूर्णा यांच्याशी संबंधित आहे। शास्त्रानुसार देवी पार्वतीचा अवतार असलेली अन्नपूर्णा देवी अक्षय तृतीयेच्या या आनंदाच्या दिवशी प्रसंगी भुकेल्यांना उदारपणे अन्न देण्यासाठी प्रकट झालेल्या आपल्याला दिसून येतात। त्यानंतर अशी आख्यायिका आहे की भगवान शिव भिकाऱ्याच्या वेशात अन्नपूर्णा देवीला भेटले आणि त्यांनी अन्नाची याचना केली। कोणालाही आश्चर्य वाटेल की विश्वाच्या स्वामीला अन्नासाठी भीक मागण्याची गरज का भासली असेल। या कृतीने मानव जातीतील एक आध्यात्मिक संदेश दिला की गरजू लोकांना अन्न देणे किती महत्त्वाचे आहे, कारण देव हा प्रत्येक जीवामध्ये असतो। म्हणूनच या कथेनुसार त्या शुभ दिवशी खुद देवीने भगवान शिवाला भोजन दिले। हा दिवस साजरा केल्याने अनेक फायदे होतात, ज्यामुळे लोकांना समाजाला परत देऊन या भाग्यवान काळाचा पुरेपूर फायदा घेण्यास प्रोत्साहन मिळते आणि त्या योगे त्यांच्या जीवनामध्ये अधिक समृद्धी आकर्षित होते। तर तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा